नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मुंबई उच्च न्यायालय भरती 2026च्या अंतर्गत आपण विशेष प्रश्न सराव सिरीज सुरू केलेली आहेत. यामध्ये आपण शिपाई या पदासाठीची प्रश्नपत्रिका सराव सुरू केलेले आहेत. तर आजपासून आपण वाहन चालक या पदासाठी सुद्धा विशेष प्रश्नपत्रिकेचा सराव आपण येथे घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये वाहन चालक या पदासाठी एकूण 20 मार्काची परीक्षा होणार आहेत. ज्यामध्ये बघा 3 मुख्य विषय यामध्ये असणार आहेत. ज्यामध्ये पहिला विषय असणार आहेत जे की वाहन विषयक जे असतात त्यांचे दुरुस्तीविषयक किंवा वाहनांचे जे काही कायदेविषयक जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला प्रश्न इथे विचारले जाणार आहेत. जवळपास 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते वाहनाच्या दुरुस्तीविषयक किंवा त्यांचे जे काही नियम आहे वाहनाचे ड्रायव्हिंगचे, तर त्याच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारले जाणार सोबत. तर बघा येथे 3 ते 4 जे प्रश्न विचारले जाणार आहे जिल्हाविषयक. तर त्यामध्ये बघा मुंबई प्रिन्सिपल बेंच जे आहेत मुख्य हेडक्वार्टर, तर बघा येथील जे काही विद्यार्थ्यांनी जे फॉर्म भरले आहेत तेथील प्रश्नपत्रिका जी असणार आहेत तेथे 3 ते 4 प्रश्न जे असणार आहेत ते मुंबई विषयक असणार आहेत. तर ज्यांनी नागपूर बेंचमधून फॉर्म भरलेला आहेत तेथे जे प्रश्न असणार आहेत 3 ते 4 ते नागपूरच्या संबंधित प्रश्न असणार. आणि जिथे संभाजीनगरमधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तिथे संभाजीनगरच्या संबंधित काही विशेष प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार. याच्या व्यतिरिक्त 10 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सामान्य ज्ञान या विषयावर असणार आहेत. ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर असणार. तर तशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आपण येथे तयार केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यामधील प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आपण येथे आज बघणार आहोत. तर बघा यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकूण 20 प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला त्यासाठी 30 मिनिट इतका वेळ मिळणार आहेत परीक्षेमध्ये सोडवायला. तर बघा आपला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1, कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? बघा खालीलपैकी कोणत्या हॉर्नला परवानगी आहे, म्हणजेच कोणत्या प्रकारचा हॉर्न जो आपण आपल्या गाडीमध्ये काय तर लावू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, इलेक्ट्रिक हॉर्न. तर बघा इलेक्ट्रिक हॉर्नलाच जे आहेत आपल्या गाडीमध्ये काय तर परवानगी आहे, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, इलेक्ट्रिक हॉर्न. म्हणजेच प्रश्न आहेत कोणत्या हॉर्नला परवानगी आहे, तर त्याचं उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, इलेक्ट्रिक हॉर्न. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, खालील नमूद चिन्ह काय दर्शवते? बघा विद्यार्थी मित्रांनो येथे एक चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे अशी जे आपण रस्त्यावर जे पाटी बघतो रोडवर गाडी चालवत असताना, तर बघा अशा प्रकारचे काही बोर्ड आपल्याला लावलेले दिसतात. तर बघा तिथे या चिन्हाचा जो आहे वापर कशासाठी केला जातो, तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा ऑप्शन ए आहे प्रवेश बंद, ऑप्शन बी आहे फक्त पुढे जा, ऑप्शन सी दोन्ही दिशांना प्रवेश आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच फक्त पुढे जा. बघा इथे समोरच्या दिशेने हा बाण दाखवलेला आहे, म्हणजेच याचं बरोबर उत्तर असणार आहे फक्त पुढे जा. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 3 आहे वाहन चालकाचा मुख्य गुण कोणता आहे? बघा वाहन चालकाचा मुख्य गुण हा कोणता आहे, म्हणजेच जो ड्रायव्हर असतो त्या ड्रायव्हरचा मुख्य गुण कोणता आहे? बघा ऑप्शन ए आहे वाहन वेगाने चालवणे, ऑप्शन बी वाहन सावकाश चालवणे, ऑप्शन सी वाहन शौर्याने चालवणे, ऑप्शन डी वाहतुकीचे नियम व कायदे पाळून वाहन चालवणे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. वाहतुकीचे नियम व कायदे पाळून वाहन चालवणे हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच वाहन चालकाचा मुख्य गुण कोणता असेल, तर मग वाहतुकीचे नियम व कायदे पाळून वाहन चालवणे हा असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, रस्त्यावरील पूर्ण रुंदीच्या ज्या काही आडव्या रेषा असतात, म्हणजेच ज्याला आपण झेब्रा रेषा किंवा झेब्रा क्रॉसिंग असे म्हणतो, तर याचा अर्थ काय होतो? बघा रस्त्यावरील पूर्ण रुंदीच्या आडव्या रेषा म्हणजे जे काही झेब्रा क्रॉसिंग असते ते याचा अर्थ काय होतो किंवा याचा उपयोग कशासाठी होतो? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बघा सी हे आपले इथे बरोबर उत्तर असणार आहेत. मग पादचारी ओलांडण्याचा मार्ग, तर पादचारी ओलांडण्याचा मार्ग असा होतो, म्हणजेच रस्त्यावरील ज्या काही झेब्रा रेषा असतात
त्याचा अर्थ पादचारी ओलांडण्याचा मार्ग असा असतो. म्हणजेच जे व्यक्ती पैदल चालणारे असतात त्यांना जाण्याचा जो काही मार्ग असतो तो असते झेब्रा क्रॉसिंग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, वाहनांचा बॅटरी चार्ज कोणत्या यंत्राने होतो? बघा वाहनांचा जो काही बॅटरी असते ती बॅटरी कोणत्या यंत्राने चार्ज होते? तर बघा आपल्या गाडीमध्ये जे काही बॅटरी असते विद्यार्थी मित्रांनो, ती जी बॅटरी आहे ती बॅटरी चार्ज करण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो? तर बघा यामध्ये ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत, म्हणजेच अल्टरनेटर. तर अल्टरनेटरच्या सहाय्याने वाहनाची जी काही बॅटरी आहे ती चार्ज केली जाते, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी अल्टरनेटर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहेत, इंजिन जास्त तापल्यास तुम्ही काय केले पाहिजे? इंजिन जास्त तापल्यास तुम्ही काय केले पाहिजे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 आहेत. पहिल्यांदा टायरमध्ये हवा किती असावी हे कुठे दिलेले असते? टायरमध्ये हवा किती असावी हे कुठे दिलेले असते? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर कंपनी मॅन्युअलमध्ये जे आहे ते टायरमध्ये किती हवा असायला हवी, म्हणजे किती प्रेशरची हवा जी आहे ते टायरमध्ये असायला हवी याची माहिती आपल्याला कुठे दिलेली असते? तर त्याचं उत्तर असणार आहे कंपनी मॅन्युअलमध्ये. जे की गाडीचं जे की मॅन्युअल असते कंपनीचे तर्फे येणारं आलेलं त्यामध्ये सर्व काही दिलेलं असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, इंजिन जास्त तापल्यास तुम्ही काय केले पाहिजे? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी बघा आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, बॅटरीमध्ये कोणते पाणी वापरले जाते? बघा बॅटरी जी असते आपली वाहनांची त्यामध्ये कोणत्या प्रकारचे पाणी जे आहे ते वापरले जाते? तर बघा यामध्ये बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच डिस्टिल्ड वॉटर हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे ही जवळपास 8 प्रश्न जे आहेत ते टेक्निकल नॉलेजचे संबंधित होते, म्हणजेच वाहनाच्या दुरुस्तीविषयक आणि वाहनांचे जे काही ड्रायव्हरचे जे काही रोड सेफ्टीच्या संबंधित जे काही प्रश्न आहेत त्यावर जवळपास 8 ते 9 प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तर आपण इथे 8 प्रश्न घेतले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण सर्वच जनरल नॉलेज म्हणजे सर्वसामान्य जे काही नॉलेज आहेत म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावर घेतलेले काही प्रश्न आहेत. तर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव हे मोमिनाबाद असे होते? बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव हे मोमिनाबाद असे होते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे अंबेजोगाई या ठिकाणाचे जे नाव आहे जुने नाव जे आहेत ऐतिहासिक नाव हे मोमिनाबाद हे होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? बघा खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर का असणार? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. गोदावरी नदी खोरे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहेत, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, आर्य बांधव समाजाची स्थापना कोठे झाली होती? आर्य बांधव समाजाची स्थापना ते कोठे झाली होती? तर बघा आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. वर्धा व नागपूर या ठिकाणी आर्य बांधव समाजाची जी स्थापना आहे वर्धा व नागपूर या ठिकाणी झालेली होती. तर बघा आर्य बांधव समाज जी आहे ही एक गुप्त संघटना होती. काय तर यालाच आपण गुप्त संघटनासुद्धा म्हणतो. तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या काही क्रांतिकारकांनी ज्या काही गुप्त संघटना स्थापित केलेल्या होत्या त्यापैकी आर्य बांधव नावाची जी समाजाची जी काही गुप्त संघटना आहे आर्य बांधव समाज नावाची ही संघटना जी आहे ती वर्धा व नागपूर या ठिकाणी स्थापित झालेली होती. तर आर्य बांधव समाजाची स्थापना हे कोठे झाली असेल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्धा व नागपूर. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 12, ऋग्वेदकालीन आर्याचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तर ऋग्वेदकालीन जे काही आर्य होते यांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार? तर ऑप्शन क्रमांक बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला.
यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी हे म्हणजेच पशुपालन. तर ऋग्वेदकालीन आर्य जे होते यांचा जो की मुख्य व्यवसाय होता तो पशुपालन हा होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, भारतीय संविधानाची किती विभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे. बघा भारतीय संविधान जे आहेत आपल्या संविधानाची जी काही विभागणी आहे ती किती भागामध्ये करण्यात आली आहे, म्हणजेच आपल्या भारतीय संविधानामध्ये सध्या एकूण किती भाग आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर 25 भाग. तर आपल्या भारतीय संविधानामध्ये सध्या एकूण 25 भाग आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. तर बघा प्रश्न क्रमांक 14 बघू आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारताच्या संविधानामध्ये भारताचे वर्णन हे कसे करण्यात आलेले आहे. बघा भारताचे जे आपले संविधान आहे या संविधानामध्ये आपल्या भारताचं जे वर्णन आहे हे कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे. येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपल्याला बरोबर उत्तर सांगायचं आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार. बघा ऑप्शन ए आहे राष्ट्रकुल म्हणून, ऑप्शन बी आहे राज्यांचा संघ म्हणून, ऑप्शन सी आहे संघराज्य म्हणून, किंवा ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी राज्यांचा संघ. राज्यांचा संघ असा म्हणजेच भारतीय संविधानामध्ये आपल्या भारताचा जो काही उल्लेख आहे राज्यांचा संघ असा करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, कीबोर्डवर किती फंक्शन कीज असतात. तर बघा आपले जे काही कम्प्युटरचे जे कीबोर्ड असते आपल्या कम्प्युटरच्या कीबोर्डवर किती फंक्शन कीज असतात. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक बघा सी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच 12 फंक्शन कीज जे असतात ते असतात. म्हणजेच आपल्या कम्प्युटरच्या कीबोर्डवर किती फंक्शन कीज असतात, तर 12 फंक्शन कीज असतात. बघा आपल्या कीबोर्डवर F1, F2, F3 अशा प्रकारच्या काही बटन असतात किंवा कीज असतात. तर त्या कीजलाच आपण फंक्शन कीज असं म्हणतो. तर अशा एकूण 12 फंक्शन कीज असतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते मंदिर हे ब्लॅक पगोडा या नावाने प्रसिद्ध आहे. बघा खालील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी एक आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर बघा यामध्ये प्रश्न काय, तर खालीलपैकी कोणते मंदिर हे ब्लॅक पगोडा या नावाने प्रसिद्ध आहे. बघा यामध्ये 4 मंदिर दिले आहेत. आपले 4 सूर्यमंदिर आहेत जे आपल्या भारतात आहेत. तर या 4 सूर्यमंदिरापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे कोणार्कचे जे सूर्यमंदिर आहे. तर कोणार्कचे सूर्यमंदिर जे आहे या सूर्यमंदिरालाच आपण काय, तर ब्लॅक पगोडा असं म्हणतो. कोणार्कच्या सूर्यमंदिरालाच आपण ब्लॅक पगोडा असं म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कोणार्कचे जे सूर्यमंदिर आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर बघा याचं उत्तर असणार आहे ओडिशा. तर बघा ओडिशा या राज्यामध्ये कोणार्कचे सूर्यमंदिर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा मार्तंडचे जे सूर्यमंदिर आहे, बघा मार्तंडचे जे सूर्यमंदिर आहे हे सूर्यमंदिर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. जम्मू काश्मीर जे आता केंद्रशासित प्रदेश आहे यामध्ये मार्तंडचे सूर्यमंदिर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे. बघा भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार, तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत डॉक्टर न्यायमूर्ती सूर्यकांत. तर डॉक्टर न्यायमूर्ती सूर्यकांत जे आहेत ते आपले भारताचे 53वे आणि नवीन सरन्यायाधीश आहेत, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी न्यायमूर्ती सूर्यकांत. तर भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहे, किंवा आपल्या सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही चीफ जस्टिस आहे 53वे ते कोण आहे, तर ते डॉक्टर न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहे. तर बघा याच्या आधी म्हणजेच न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या आधी डॉक्टर BR गवई जे आहेत हे आपल्या भारताचे 52वे सरन्यायाधीश होते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण परीक्षेत प्रश्न हा सुद्धा विचारला जातो की भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण होते. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं BR गवई हे. तर सध्याच्या घडीला म्हणजेच आताच्या जे चालू घडामोडीनुसार सध्या डॉक्टर न्यायमूर्ती सूर्यकांत जे आहेत ते आपले भारताचे 53वे सरन्यायाधीश आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, मुंबई कोणत्या बेटावर वसलेली आहे. बघा
आपले जे काही मुंबई शहर आहेत हे आपले मुंबई हे कोणत्या बेटावर वसलेली आहे. तर बघा येथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच साळशेत किंवा साष्टी बेट. साळशेत किंवा साष्टी बेट जे आहेत या बेटावर जे आहे ते आपली मुंबई जी आहे ते वसलेली आहे. तर बघा मुंबई ही कोणत्या बेटावर वसलेली आहेत. तर साष्टी बेटावर. आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी, साळशेष किंवा साष्टी बेट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, मुंबईचे प्रशासनिकदृष्ट्या किती भाग आहेत. बघा मुंबईचे प्रशासनिकदृष्ट्या किती भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 2. तर मुंबईचे प्रशासनिकदृष्ट्या किती भागात विभाजन करण्यात आलेले आहेत. तर त्याचे 2 भागामध्ये विभाजन करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे मुंबई शहर, एक आहेत मुंबई शहर आणि दुसरं आहे मुंबई उपनगर. दुसरं आहेत मुंबई उपनगर. अशा प्रकारे मुंबईचे प्रशासनिकदृष्ट्या 2 भाग करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही कधी झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही कधी झाली. तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी एक आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार. तर ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत. म्हणजेच 1888 या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी आहे ती स्थापना झालेली होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहेत 1888. तर 1888 या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी आहे ते म्हणजेच आपली जी की मुंबई महानगरपालिका जी आहेत या मुंबई महानगरपालिकेची जी स्थापना आहे ती 1888 या वर्षी झालेली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर बघा येथे आपण जे काही 3 प्रश्न जे काही तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका जी आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत वाहन चालक या पदासाठी, ज्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न जे आहेत ते जिल्हाविषयक विचारले जाणार आहेत आणि ते तुमच्या खंडपीठानुसारच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जाणार. याच्या व्यतिरिक्त जे काही टेक्निकल जे प्रश्न विचारले जाणार आहेत 8 ते 9 प्रश्न, त्यासाठी आपण विशेष लेक्चर सिरीजसुद्धा सुरू करणार आहोत. म्हणजेच फक्त आणि फक्त त्यामध्ये टेक्निकलचेच प्रश्न आपण इथे घेणार आहोत. तर ते सुद्धा माहिती तुम्हाला लवकरच मिळून जाईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.